मागणी त्यांनी केलेली होती त्याचं कलम लावलं पाहिजे। या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे। त्याला जर अटक नाही केला तर ही सांगली शांत राहू देणार नाही आम्ही। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मला धनगर समाजातल्या लोकांना आव्हान करायचं आहे, जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरण झालेत त्या लोकांना ठोकून काढा। तुम्ही रिझर्वेशन घेता एनटीचं, नोकऱ्या घेता एनटीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण केलं म्हणून सांगता। हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत। सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकरणं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर, त्यांना पण मी सांगतोय, जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल। तुमची गाठ गोपीचंद पडळकरशी आहे। मला पूर्ण वेळ आता हेच काम आहे, मी दुसरं काम बघत नाही। अहिल्यादेवींनी जे धर्मासाठी काम केलं आहे, अखंड मोगलांनी त्यांच्या सगळ्या पिलावळींनी जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीने धरलेला आहे। अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्या अहिल्याची लेक यासाठी स्वतःचा जीव देते, तर ऋतुजानं दिलेला जीव तिचं जे धर्मांतरणात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।